पैसा कामा येत नाही, धन संपत्ती कामा येत नाही, 3 सत्ता कामा येत नाही, 4 चांगलं वागणं कधी वाया जात नाही. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, गरिबाचे केलेली सेवा, गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, सप्त्याला दिलेली देणगी, मंदिराला दिलेली मदत आणि गरिबावर केलेला उपकार कधी वाया जात नाही. आणि आपण तो कधीतरी केलाय म्हणून आपण वाचलोय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल काढ राहील. कपाट भर नोट होत्या काहींच्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिली नाही. आणि कोरोनानं एक केलं महाराज, ज्यांची गरज होती ती नेले आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं ठुले भाऊ. जे जावा म्हणून लोक जप करीत होते ती आहे. म्हातारा हॉस्पिटलला नेले, अख्खं गाव म्हणायचं परत येणार नाही. तिसऱ्याच दिवशी आला, राम राम, कस काय, ठणठणीत आहे, काय नाही, मालबीड काढली, अंडी बिंडी हाणतोय, ओके, आपल्याला कोणताच त्रास देवाने केलं. 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर लोक हसत नाही. पुन्हा थोडं मागे येतं, पुढे आता टच लावून देतो, फक्त टच लागलं की तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. आपण देव का नाही तर आपल्याला नेमकं बस फिट बसलं. काय नाही, ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झालेत, रुपया पगार नाही. अख्खं गाव सर म्हणतंय. काही तर जूनला परमनंट झाले, जुलैला सेवानिवृत्त झाले. 1च महिना राहिला घडी. काहींनी तर 10 लाख भरले तर 1,500 घेतात. तुम्ही बधीरेन, तुम्हाला काय, तुमचे डोके काम नाही देते महाराज. तुमचे डोके आता माया पुढे बसलं का, खराय 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 खराय, मी निघून गेलो का, अरे धंदा आहे त्याचा. नाही, थोडं माग परत पुढं करंट लावून दिला, म्हणजे सोपं झालं. आपल्याला नेमकं काही नाही, बस फायनल झालं. आपल्याला नेमकं ज्ञान काय नाही, काही नाही. हो, एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज, काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये एक? मग आपल्या पोराला बंगला किती असावं एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. सांगा महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 दर तासाला एक, नुसती नेसतच राह. मग तुला कपाट भर साड्या ठेवायची काय गरज? तुला गॅरंटी आहे का एवढ्या साड्या राहीपर्यंत तू राहशील? नाही. मग बाईला साड्या किती असावं एवढं सुद्धा त्या बाईला ज्ञान नाही. पोराला बंगला किती असावं एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. इस्टेट किती कमवावं एवढं सुद्धा लोकांना, किती कमवायची? बरं कमावली, उपभोग केव्हा घ्यायचा? वास्तुशांतीच्या आत मिळाला, बंगल्यात कोण राहील? संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण तिचा आस्वाद लुटता आला पाहिजे. नाही तर आपण संपत्ती कमवायची आणि मागच्याने आस्वाद लुटायचा. आपण नुसतंच मरायचं, मग आपण यायचं कशाला? 4 दिवस 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच येतो, 82,000 पेमेंट आहे. तरी 20 घे, 30 घे, 40 घे, 42 घे. आणि म्हातारपणी रिटायर होय, खड्या खाडा हान. मनोरुग्ण लोक आहेत ही, मनोरुग्ण. बरीचशी लोक निवृत्त झाल्यावर पागल झाले, पागल, खड्या खाडा हानत्या. त्यांना देव खाऊन देत नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात खात नाही. नुसतं आपलं पडेल, जातही नाही, मरतही नाही. बरं दुसऱ्याला नीट जगून देत नाही, कधी भजनही करीत नाही. त्याला एक वाक्य सांगतो तुम्हाला, गावात सगळ्या सुविधा आहेत. ओवी ऐका बरं का, लई सुंदर ओवी आहे. गावात सगळ्या सुविधा आहेत,
सगळ्या, दवाखाना आहे, दवाखाना आहे, कारखाना आहे, सगळं आहे, फक्त त्या गावात माणसं नाहीत. आता त्या गावाची किंमत काय? पाणी आहे, नळ आहे, विहीर आहे, शाळा आहे, कॉलेज आहे, कॉलेज आहे, कारखाना आहे, सगळं आहे, फक्त त्या गावात माणसं नाही. त्या गावाची किंमत, बस फिट बसलं, त्या गावाची किंमत शून्य आहे. पहिलं वाक्य, पहिली ओळीवर का. दुसरं वाक्य, 1.5 एकर बाजरी आहे, 5 फूट उंची आहे, 1.5 लांब फूट कणीस आहे बाजरीला, फक्त त्या कणसाला दाना नाही. कंस, लोक शेल्फी काढाय कणसात जायचे, फक्त त्या कणसाला दाना नाही. बाई इतकी स्मार्ट आहे, इतकी, तिच्या बांगावर दागिने इतके की वाकून चालते, पायात तोरड्या असतात गुडघ्यापर्यंत आहे, दंडात बाजूबंद आहे मनगटापर्यंत आहे, आणि हाय स्मार्ट आहे, फक्त तिला नाक नाही. आता नीट ऐका, गावात स्वीट आहेत पण माणसं नाही, त्या गावाची किंमत शून्य आहे. बाजरीला कंस आहेत पण दाणे नाहीत, त्या बाजरीची किंमत शून्य आहे. बाई स्मार्ट आहे पण नाक नाही, त्या बाईची किंमत शून्य आहे. तसं सगळं आहे पण जीवनात परमार्थाचा ओलावा नाही, त्या जीवनाची किंमत शून्य आहे. त्याला पुरावा नव्या इतका सुंदर आहे. माझी भक्ती विन चोळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. काय ववे त्याला, वास कंसेविन सोपटे वास नगर, ते नगर ओस आहे, दाणे नाहीत. आपल्याला नेमकं काही नाही, बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. आता ज्ञान यायला काय लागतं? एक पायची पायरी पुढे सरकायची, हे नीट बसे बरे. हे ज्ञान यायला काय लागतं? एवढं पाहायचं आणि पुढे सरकायचं. ज्ञान यायला काय लागतं? ऐका, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं, बारीक ऐकलं तर सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि त्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका उत्तर आता, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आणि तुम्ही मी सगळे कशात गुतलोय? बोलायचा मायेत. आणि माया नावाची म्हातारी मरत नाही. हा सगळा तमाशा मायेचा आहे. काय तुमचं घेणं नाही कोणाला, नाही नाही काही घेणं नाही. काय आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही. आज पितर पाठ आहे, असं कसं काय मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? हा सगळा तमाशा त्या बाईचा आहे. तिचं नाव, बस फिट बसलं कीर्तन, माया. माया. एखाद्याची मुलगी मुलाचा हात धरून पळून गेली पळून, लफडं होतं तिचं, गेली पळून. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली, आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत, आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही, आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो, रक्ताचे नाते संपतील. संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले, तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला पण बहीण परवाडली नाही. आणि बहीण काय चीज असते? ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या, ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या, त्यांना इशारा. 25% लोकांचे पैसे परत गेलेत.
बहिणीने सही केली नाही. आता एवढे बसलेत ना, ह्याच्यातल्या 15-20 जणी अशा इथं बसेल आता माझ्यापुढं, का भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत आता. मी नावा सगळं सांगल, आपलं काम आहे. फक्त भामटेची दुनिया वावळी ती भावरा आहे काय. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय ना, गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामा पाया पडून सांगतो माहिलं म्हणलं, भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे रक्ताचे ना ते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या? कोण खातं? आता एवढं तुम्ही भावाशी बोलत नाही, काय केलं तुमच्या भावाने? अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामटी दुनिया आहे. अरे भाऊ काय, जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही, 9वीला होत्या 9वीला आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तो तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तो पाणी घ्यायला होता, तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घासले, भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कोणी झोपायचं याच्यावरून भांडण, आणि आईचं तोंड कुणाकडं असावा याच्यावरून सुद्धा भांडण. हा, अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं मग आकृती काढून दे, एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल. हा, तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती म्हणायची देईल. आकृती खराब आली का हिनं म्हणायचं बरोबर नाही आली, फाडलं पान. हे नातं कुणाचं आहे? बहिण भांडण 3 मिनिटात, ताटलीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोड. आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. कायचं प्रेमन का असं काय आलंय? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळी. 5 वर्षानं जमीन राहणार नाही, सगळे घर विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2 आहेत, 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे पुढं. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. खरंय का खोटे बोला? 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी करून शिकायचंच किती? सरळ बस पटकान बैठे सावधान. 4थीला कोण आहे तुमच्यात? 4थीला कोण आहे तुमच्यात? 4थीचा वर्ग बंद झाला. 4थीला कोण आहे तुमच्यात? हो कोण आहे 4थीला? हा, तू कितीला आहे? 5वीला आहे का तू रे? 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? तुम्हाला काय घेणं आहे? बैठे सावधान म्हणजे मांड्या आवळीतो का तू? काही नाही, लोकांना बोलले तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना डायरेक्ट 4थीला गेले. पहिलीच 3 वर्ष बंदच होतं, डायरेक्ट 4थीला. आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली, क्वालिटी काय? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? पोर झालेत कमी, शाळा झाल्या. 80% शिक्षक पोरं सापडे त्या. ह्याच्यामुळं क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात तेच झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा.
4 महिने काशीला गेला का लागला भागवत सांगायला. आखलीचा पत्ता नाही. नाही नाही म्हणजे क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. थोडं पुढं सरकतो, परत मागून येतो, करंट लागलाय तुम्हाला, जमीन मिळणार नाही आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण. आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना, हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी पुण्य. आणि एक विशेष हो या माणसाचं, 75ला ठणठणी देऊ पान. तुम्ही वाटतं का 75 वाटतं? नाही, त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार. 75ला माणूस ठणठणी देऊ, नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगट काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावतो तुम्हाला. हे 75ला ठणठणी देत, अजून ठणठणी देत, अजून 25 तर लय मजेशीर काढणार ते. हा कारण याचं कारण. आणि आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते. भावपूर्ण श्रद्धांजली गेली भाऊ मला. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला? याला जपाव. याला योग्यच आहार दिला पाहिजे, याला योग्यच झोप दिली पाहिजे, याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे, याला चांगलं खायला द्या, याला झोप. महिला म्हटलं आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले हे जाऊ पण कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला? मरायचं केला याला बाहे माऊलीनं ओवी लिहिली, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही व्रत, याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या, याला जपा. याला काय करायचं? तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. याला कशाला उपाशी मारायचं? भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायचे, चहा प्यायचा नाही, दूध आणायचं. कोणी सांगितलं चाळे? बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला शुगर पाहिजे? याला कशाला अटॅक पाहिजे? कशाला पाहिजे अटॅक? खायला काय देता खायला? तुम्ही मॅगी खातो कर? तू मॅगी खातो? तुझी मम्मी आहे कीर्तनाला? आहे का? तू खातो का मॅगी? मॅगी देता का यांना? नूडल, मॅगी नूडल खायच्या गोष्टी आहे का? आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं? आणि त्याच्यामुळं 3 कारणं झाले. अटॅक काय येतो? इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? एज्युकेटेड लोक येसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय गाजर कळत? लोक वरवर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य आहे का? बोला तुम्ही. काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट
तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीना, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या आहेत. पालथ व्हायची दिली, उतानं व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत? टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मुळे काय होतं, अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन, स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, बोल जा. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन अँड एव्हरी ब्रेन हॅज ए हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन एव्हरी मॅन, in blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. in मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. नीट आहे का? थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो. आणि घाम आलं ते घाबरलं, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग अटॅकला औषध काय? अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट, अटॅक हॅज अ नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे, टेन्शन फ्री. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेलं ना, अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकटे हसणार घरी गेल्यावर, एकटे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखत. अटॅक हा विनोद आहे. आणि याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे? 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नको आहे. हायवेला जे जेवतात, हायवेला त्यांना रोग होणार. आणि जवळजवळ होतोच का? कॅस्ट्रोलचं प्रमाण वाढतं, लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात, मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं, सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात, 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. का आम्ही पित नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही. कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली, उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं.
पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर, आणि ते ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली, ते ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना, ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणलं काय सापडून राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने माग हान, पुढं ने माग हान, मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे, असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात, आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो, मटण मिळणार नाही. तो एक जण म्हणलं माझ्या घरी बोकडा आहे भाऊ, पण माझी बायको नांगाटे म्हणला, ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय कामातुरा बहिणाला. आज हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खाल्लं बिलं, 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले, आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय, बायकोनं पाहिलं, पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता, त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं? कुत्रा याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, हे शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, आणि मग झडप कधी बंद झाली? शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे, लाजायचं नाही. 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय गेलं नाही, पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा, कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय? बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का? घेतली बा. याला जपा. हे कधी तृप्त होत नाही, शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची, 2000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2000 रुपये दे, शिळी फुगून आणतो. त्यानं टुकरीभर बाजरी चालली शिळीला, शिळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची. त्यानं घास पाहिला, शिळी धावली. तो म्हणला बाजरी गेली पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी, आणि तो म्हणला 4000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला, आणि शिळी झाड खायला लागली का हातीचं कान आणायचं, नुसते कानपण आणायचं शिळीचं. मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज.
त्यानं भाकर आली शिळीने, त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही ती, फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली. कान तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया, माया तोडा, आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलंच. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली. माळ घालणं भक्ती नाही, 1.5 तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगते. तुम्ही असं काही डोकं लावू नका का माळकरी तो काशीला गेलता. नाही 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 नाही, माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि नाद्या भक्तीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि शेवटे भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता? जो कमी बोलतो. माणसं म्हणतो तू शांत आहे. सगळ्यात धोका मोठा. हा, जी माणसं जास्त बोलतात ना ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. मुली शिव्या देत्या इंदुरीकरला, मुली का आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय प्रेम झाल्यात काय. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो कांदे तो उरेल औषध पेता है, यही प्यार होता है. त्याला क्वालिटी दर्जा राहिला नाही. आणि आमच्या घरांमध्ये पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या माणसाचा अभिष्टचिंतन आहे, चांगल्या माणसाचा अमृत महोत्सव आहे. मंत्री साहेब आहेत, सगळे स्टेजवरची माणसं आहेत. इथून पुढे तुम्ही मुलांना, महिला मंडळ शिव्या द्या मला, पण प्रत्येक घरामध्ये थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण पाहिजे, तरच पिढी वाचेल. तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येतो. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. पाटील साहेब आहेत, भाऊ आहेत, सगळे पुढारी लोक आहेत. इथून पुढच्या मुलांना शाळेतल्या नोटीस बरोबर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे आणि मुलांनी तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आजच्या मुलांना जर हरिपाठ दिला नाही तर पिढी संपेल. आणि जवळजवळ पिढी संपली. तुम्ही मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. लोकांना राग येतो, पण प्रत्येक घरामध्ये अध्यात्म. हा माणूस 75व्या वर्षी असा काय, याला 4 कारण आहेत. 1, प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे. माणूस असा डायरेक्ट मोठा होत नाही, बापाची पेंड नाही. पाटील साहेब ह्या परिसरात मोठे का झाले? 1, प्रारब्ध आहे. 2, प्रयत्न आहे. 3, कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 4, जनतेचा आशीर्वाद आहे.
असा माणूस मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं बापट बेंड आहे. दारू कोणी पिल त्याला काय ट्रेनिंग आहे का दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून त्या दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा खटकाय. दोन दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणी राहत. एक भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचारलंय झाले. आता नेहमी खरे बोलावे, बोलावे लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो म्हणतो माझी मम्मी बाहेर जायला पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी द्या. आणि नाही 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्यानं नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी, सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय टीचर म्हणले, पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं? एवढं बोला. खरं. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहिती आहे? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही केव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही आहेत, मनोरुग्ण आहेत. का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डनमध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे.
नाही नाही नाही, एकटेच बोलायचं, चालता चालता कुत्र्याला लाथ आणायची. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहेत. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईलमुळं मनोरुग्ण होणार नाही. आताही पहा तुम्ही, काही माणसं बसले ना, एक नाही दोन नाही, सारखी ती बोटं चाळीत बसायची आणि वाचायचं काय, शिळी गावं नाही, बोकडे एक नाही. लग्वीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्ख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत राहिलं. आणि बोलायच्या पद्धतीत इतक्या बिंडो काढल्या, बोलायच्या पद्धतीत इतक्या बिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. काय माणसं, मग भाऊ भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला म्हणतात, सरळ बसायला आणायला पोरं पटकन जोरात बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती, लहान आले पोरं सगळे जोरात बोला, मम्मी. करेक्ट. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो, पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण, पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण, बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात, मम्मीला. करेक्ट. तुम्ही करा नवरात्र, तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. हा आला लगेच कपून टाकेन. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते, कोणत्या बाईनं पसायदान शिकवलं तिला, बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायदान? नाही, काहीच वाटत नाही, काही वाटत नाही किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही. टीव्ही पाहायचे, टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची? आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला तर क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून ठोकून इकडं तिकडं करतात. चित्रपटात नटी दारू पिते, कोणी बातमी टाकली?